नमस्कार प्रेक्षकांनो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की जगदंबा आजी जी आहे ती घरामध्ये अगदी चंद्या चंद्या आवाज देत आतमध्ये येत असते. इकडे घरातले सगळेच खूप आश्चर्यचकित झालेले असतात की ही आत्या इथे कशी अचानक आली ते. पण सावली आणि ताराला मात्र यातलं काहीही माहीत नसतं. त्या दोघी अगदी आश्चर्यचकित झालेले असतात. तारा तर म्हणत असते, कोण आहे ही दबंग बाई आणि एवढ्या जोरजोरात चंद्या चंद्या आवाज देत आहे आणि कोण आहे नेमकं चंद्या. तर बबलू म्हणत असतो की अहो तारावहिनी, काय बोलताय तुम्ही? चंद्या म्हणजे तुमचे सासरे बुवा चंद्रकांतजी. मग तारा खूप भीते आणि पप्पांना सॉरी बोलते. सॉरी म्हणून असं चंद्रकांतजींना तिनं बोलल्यानंतर सावली म्हणत असते की अहो बाबा, ते सगळं खरं आहे, पण त्या तुम्हाला अशा आवाज का देत आहे? त्या कोण आहेत नक्की? तेव्हा चंद्रकांतजी सांगतात ती माझी आत्या आहे म्हणून. आणि सारंग आणि सोहम सांगत असतात की ती आमची आत्या आजी आहे म्हणून. आणि बबलू म्हणत असतो नाही नाही, ती जगबुडी आहे म्हणून. तेव्हा सावली म्हणते म्हणजे काय? तर चंद्रकांतजी म्हणतात ते मी सगळं नंतर सांगतो. पहिले ह्या दोघींना कुठेतरी आपल्याला लपवायला पाहिजे. कारण की या आत्याला आपण सांगितलेलं नाही आहे की सोहम आणि सारांचं लग्न झालेलं आहे म्हणून. आणि तिला जर हे कळलं की त्यांचं लग्न झालं आहे तर ती आपल्याला सहजासहजी सोडणार नाही म्हणून. खूप मोठं घरामध्ये भांडण ती करेल म्हणून. त्यामुळे या दोघींना पहिलं कुठेतरी लपवायला पाहिजे. पण या ऐश्वर्याचं मात्र हमेशा भलतंच काहीतरी चालू असतं. ती म्हणत असते की आता ही आजी आले म्हटल्यानंतर आता मला सिवलेस ब्लाऊजसुद्धाही घालून देणार नाही. त्याच्यावरनं सुद्धा माझ्याशी आता भांडण आणि कटकट करत बसेल म्हणून. आता ती म्हणत असते की आता साधेच ब्लाऊज मला वापरावे लागतील म्हणून. कशाला आली तडमडायला काय माहीत म्हणून. आणि त्यानंतर तारा म्हणत असते म्हणजे एवढ्या डेंजर आहेत का त्या? एवढ्या शिस्तीचं पालन करतात का? तर बबलू म्हणतो एवढ्या म्हणजे अहो तारावहिनी, तुम्हाला माहीत आहे का, मागच्या वेळेस आल्या होत्या. माझ्याकडून एक छोटीशी चूक झाली तर त्यांनी मला अगदी आंब्याच्या झाडाला उलटं लटकून मला त्यांनी खालून धुरी दिली होती आणि एवढं मारलं होतं मला की माझी पाटाण अजूनसुद्धा कंबर दुखते म्हणून. त्यानंतर तारा आणि सावली मात्र चांगल्याच भिलेल्या असतात त्या. तर इकडे आपण म्हणतो की चंद्रकांतजी म्हणतात की अरे तुम्ही काय बोलत बसलाय, ते सगळं आपण नंतर बोलू, पहिलं ती आत येते, पटकन या बॅगा उचला. तर सारंग आणि सोहम जो आहे तो सावली आणि तारालाच उचलायला गेलेले असतात. बबलू म्हणतो अरे काय करताय, तुम्हाला बॅगा उचलायला सांगितलेत. मग ते सगळे बॅगा उचलतात आणि ह्या सगळ्या लेडीज लोक आत गेलेले असतात. तर ती आत्या जी चप्पल काढते आणि आतमध्ये येत असते आणि दरवाजातूनच त्या ज्या रिक्षावाल्याला घरामध्ये फेकून ढकलून देते आणि म्हणत असते की चंद्या चंद्या, तुला आवाज देते मी किती वेळ, तुला ऐकायला येत नाही का म्हणून? का तुला आता खूप मोठा माणूस झाला आहेस का, तुला माझा आवाज पण ऐकायला येत नाही म्हणून? तेव्हा चंद्रकांतजी म्हणत असतात की नाही अगं आत्या, तू अशी अचानक कशी काय आली? तेव्हा ती आत्या म्हणत असते अरे ते सगळं जाऊ देत, पहिला हा बघ रिक्षावाला मला लुबाडत होता म्हणून. आणि त्यामुळे सगळ्यांना आश्चर्य वाटतं की हा आत्याला लुबाडत होता. तेव्हा सारंग म्हणला की तू आणि आत्याला लुबाडत होतास का? तेव्हा आत्या म्हणत असते की हो, माझ्याकडून हा 200 रुपये घेत होता म्हणून. त्यावरती चंद्रकांतजी आणि सगळेच डोक्याला हात लावतात आणि म्हणत ती सांगत असते की याला बिलकुलसुद्धा 200 रुपये कोणी द्यायचं नाही. नंतर ती सारंग आणि सोहमला म्हणत असते की आता नुसतं बघतच उभं राहणार आहात का, येऊन माझ्या पाया पडणार आहात म्हणून. मग सारंग आणि सोहम जातो आणि तिच्या पाया पडायला लागतो. तर ती म्हणत असते अरे माझ्याशी काय कबड्डी खेळताय का, जरा नीट पाया पडा म्हणून. आणि त्यांच्या कंबारट्यामध्ये चांगला धप्पाडा मारत असते. बबलू तर मात्र कुठेतरी आता कोपऱ्यात जाऊन लपून बसलेला असतो. तर ती आत्या जाते आणि म्हणत असते हे बघ सारंग, याला ना बिलकुलसुद्धा 200 रुपये देऊ नको, पण ह्याचं काय करायचं ना ते तुझं तू बघ म्हणून. मग सारंग त्याला घेतो आणि बाहेर जातो. इकडे जी आहे ती आत्या असते, ती चंद्रकांतजींना म्हणत असते की काय रे, तू पैसे कमवले म्हणजे खूप मोठा माणूस झाला का, एवढा मोठा तू बंगला बांधला, म्हणजे तू या आत्याला विसरणार का, तुला जरासुद्धा माझी आठवण नाही ना येत म्हणून. तेव्हा चंद्रकांतजी म्हणतात अगं असं नाही आहे, जर आम्हाला माहीत असतं तू येणार आहे तर आम्ही तुला स्टेशनलाच घ्यायला आलो असतो म्हणून, आणि आम्हाला लपवायला पण टाईम मिळाला असता. तेव्हा ती म्हणत असते लपवायला, काय लपवताय तुम्ही सगळे माझ्यापासून? तेव्हा ते म्हणतात अगं लपवायला नाही गं, तुला दाखवायला म्हणून. कारण की आम्ही एक नवीन गाडी घेतली आहे ना, मग ती तुला दाखवण्यासाठी म्हणत होतो मी. तर सोहम म्हणतो नवीन गाडी? आपण कधी नवीन गाडी घेतली म्हणून? तर नील म्हणत असतो अरे ती नाही का ती गाडी? मग सोहमला समजतं की हे सगळे असेच फेकाफेकी करत आहेत म्हणून. मग तो म्हणतो हां, आम्ही नवीन गाडी घेतली म्हणून. मग त्यानंतर आत्या म्हणते की हे बघा, माझ्यापासून जर काही लपवत असाल ना तर लक्षात ठेवा, परत जर मला समजलं ना तुम्ही माझ्यापासून काही लपवले तर मी तुम्हाला कोणाला सोडणार नाही म्हणून. आणि त्यानंतर आपण इकडे पाहतो की
आत्या जी आहे ती अशी धमकी त्यांना देत असते. तर चंद्रकांतजी म्हणतात की नाही अगं, आम्ही तुझ्यापासून काहीही लपवत नाही आहे म्हणून. आणि त्यानंतर मात्र सारंग जो आहे तो दबक्या पावलांनी आतमध्ये निघालेला असतो. तर आत्या त्याला पकडते आणि त्याला म्हणते, काय रे सोम्या इकडे ये म्हणून, कुठे निघालास दबक्या पावलांनी म्हणून. तर सारंग म्हणत असतो की कुठे नाही म्हणून आत्या, मला अगं थोडंसं काम आठवलं ना म्हणून निघालो होतो. ती म्हणते, इकडे ये पहिला, मला सांग, तू त्या रिक्षावाल्याला 200 रुपये देऊन आलास ना. तर सारंग म्हणतो, नाही नाही, मी कशाला त्याला 200 रुपये देऊ, मी पण तुझाच नातू आहे ना, मी नाही त्याला 200 दिले. तर ती म्हणत असते की खरं बोल, मला माहीत आहे तू खूप पैसेवाला आहेस, त्यामुळे तू त्याला 200 रुपये देऊन आला असशील म्हणून. तर तो म्हणत असतो की नाही म्हणून मी नाही त्याला 200 दिले. मग ती पुन्हा म्हणते की तू घे बरं माझी शपथ. मग चंद्रकांतजी म्हणतात की अगं आत्या, कशाला शपथ वगैरे व्हायला लावतेस, तो बोलतोय ना नाही त्याने 200 दिले, मग तो नसतील त्याने दिले म्हणून. मग ती कशीबशी तयार होते. त्यानंतर ती म्हणते, सोम्या अरे इकडे ये रे तू, तू काय हे बुचकावण्यासारखी पॅन्ट घातली आणि एवढे टाईट टाईट कपडे घालून कुठे निघाला होतास म्हणून. आणि हे सगळं ऐकून सगळे हसायला लागतात. तर सोहम मात्र तिच्या पायापाशी बसतो. आणि इकडे आपण पाहतो की आता घरामध्ये या चौघी आतमध्ये बेडरूममध्ये बसलेल्या असतात. तर अमृता विचारत असते की आता काही आपलं खरं नाही म्हणून, ह्या आत्या खूपच डेंजर आहेत म्हणून, त्या खूप शिस्तीच्या आहेत म्हणून. तर सावली आणि तारा दोघीजणी तिला विचारत असतात की त्या नक्की आहेत तरी कोण. तेव्हा अमृता सांगत असते की चंद्रकांतजींची लांबची आत्या आहे म्हणून, आणि सारंग आणि सोहमची ती आजी, आणि त्यांनीच चंद्रकांतजींना लहानाचं मोठं केलं आहे आणि त्यांना बिझनेससाठी मदत केली. एवढा मोठा बिझनेस त्यांनीच त्यांना चालू करून दिला होता म्हणून. आणि पण त्यांची जी मुलं आहे त्यांनी त्यांना घराच्या बाहेर हाकलून दिलं आहे. बिचारीचं कोणी देखील नाही आहे असं ते सांगत असते. तर ऐश्वर्या म्हणते, त्यांच्या मुलांनी ना बरोबरच केलं आहे. अशा व्यक्तीला कोण सांभाळले ना एवढ्या शिस्तीच्या, तिला बोलायचा सुद्धा ढंग नाही आहे म्हणून. आणि त्यानंतर मात्र आपण पाहतो की त्याचा ऐश्वर्या आणि सावली चांगल्याच घाबरलेल्या असतात. कारण की अमृता सांगत असते की त्या काहीही बोलल्या तरी या घरामध्ये कोणीही त्याला काहीही त्यांना बोलत नाही म्हणून. आणि त्यानंतर आपण बघतो की आता अमृता जी आहे ती चहा घेऊन आत्यासाठी गेलेली असते. तोपर्यंत आत्या इकडे बबलूला हळूच बघते, तर बबलू जिन्याच्या इथे लपलेला असतो. ती बबलूला म्हणते, ए बबल्या इकडे ये म्हणून, लपून बसलायस का मला बघून म्हणून. तर बबलू म्हणतो, नाही नाही, मी कशाला लपून बसतोय. तर ती आत्या म्हणते, इकडे येतोस का, मी येऊ तुझ्याकडे. तर बबलू म्हणतो, आलो आलो आलोच म्हणून. आणि बबलू येतो आणि तिच्यापाशी येऊन बसतो आणि म्हणतो, आत्या कशा आहात तुम्ही. तर आत्या म्हणते, मला काय धाड पडली, मी कशी असणार. तर बबलू म्हणतो, आता आलाय ना तर चांगलं 4 दिवस राहावा, तूप रोटी खावा, असं चांगलं टुणटुणीत व्हा, नंतर भोपळ्यात बसून जावा. तर आत्या म्हणते, मी काही इथं जायलासाठी आले का म्हणून. आणि त्यानंतर तिथे अमृता येते चहा घेऊन. तर ती तिला म्हणत असते की काय गं अमरे, कुठं बसली होतीस, तुला मी कळलं नाही का एवढ्या वेळ मी आले ते. तर अमृता म्हणत असते, हो आत्या, मला आवाज आला, मी लगेच आले तुमच्यासाठी. त्यानंतर तिथं येते ऐश्वर्या. तर म्हणते, अगं आईशे, तुझ्यात तर खूपच बदल झाला आहे का आजकाल, एवढी कशी बदललीस तू अचानक. आणि हे बघून तर सगळ्यांनाच खूप हसायला येत असतं. इकडं वरते मात्र सावली आणि तारा दोघी वरतून हे सगळं बघत असतात. तर ऐश्वर्या पण आपली गपचूप तिथं उभी राहिलेली असते. आणि ती म्हणते, सगळं खरं आहे गं, पण तुझी टिकली कुठे गेली. तुला माहीत नाही का आपल्या घरंदाज घराणं आहे आणि त्यामध्ये टिकली लावलीच जाते म्हणून. तुला तुझी सासूने काय सांगितलं का नाही म्हणून. आणि कुठं गेली ती तिल्ली, कुठे आहे ती तिल्ली. तिल्ली बघून सावली आणि तारा मात्र एकमेकीकडे बघत असतात. त्यांना काही कळत नाही की तिल्ली म्हणजे नक्की कोण म्हणून ते. नंतर जेव्हा चंद्रकांतजी सांगतात की ती गेली आहे कामानिमित्त बाहेर, तेव्हा त्या दोघींना कळतं की तिल्ली म्हणजे तिलोत्तमा. आणि त्या दोघी एकमेकीकडे बघून हसायला लागत असतात. इकडे आपण पाहतो की आता आत्या जी आहे ती राजकुमारला आवाज देत असते, राजा राजा म्हणून. पण राजकुमार तर काही आता घरामध्ये नसतो. तर चंद्रकांतजी सांगतात तो बिझनेस टूरसाठी बाहेरगावी गेला आहे म्हणून. तर त्यामुळे आत्या म्हणत असते, ठीक आहे म्हणून. तर आता मी आले आहे ना, आता कोणीही कुठे जायचं नाही. पण सारंग म्हणत असतो की अगं आत्या, मला तर बाहेर जायचं आहे, माझं खूप महत्त्वाचं काम आहे. पण आत्या म्हणते, नाही कोणीही कुठे जायचं नाही, काही मीटिंग असतील तुझ्या सगळ्या कॅन्सल करून टाक. आता मी आली आहे ना, तर माझ्याजवळ सगळ्यांनी राहायचं म्हणून. आणि त्यामुळे सारंग चंद्रकांतजींकडे बघतो आणि म्हणतो, ठीक आहे मग, करतो मी सगळ्या मीटिंग कॅन्सल आणि राहतो घरामध्ये. आणि मग त्यामुळे आपण पाहतो की आता आत्या म्हणते, चल आता मला माझ्या रूमपर्यंत सोडायला नाही. पण ती आत्या म्हणते, मी कोणाच्या रूममध्ये राहू नक्की. मग ती म्हणते, चल मला पहिलं सोहमची रूम बघू दे कशी काय आहे ती. मी पहिलं सोहमची रूममध्ये बघते, जर तिथे आवडलं तर तिथे राहते, ज्याच्या रूममध्ये मला चांगलं वाटेल त्याच्या रूममध्ये मी राहीन म्हणून.
तर आपण इकडे ती अमृताला सांगत असते, "अमृता, आज माझ्या आवडीचं सगळं काही जेवण बनवायचं आहे." आणि भली मोठी लिस्ट जी आहे ती अमृताला देत असते बनवण्यासाठी. पण आता बिचारी एकटी अमृता हे सगळं कसं काय बनवणार? कारण की ऐश्वर्याला तर काही जमतच नसतं बनवायला. आणि त्यामुळे आता ऐश्वर्यासुद्धा म्हणत असते, "वहिनी, आता एवढी मोठी लिस्ट दिली आहे, तर आता तुम्हीच बनवा सगळं. तुम्हाला तर माहीत आहे ना, मला किचनमध्ये बिलकुलसुद्धा काम करायला आवडत नाही म्हणून." तर आता अमृता बिचारी, तिला तर भली मोठी लिस्ट त्या आत्याने दिलेली असते. सगळी फर्माईश तिला सांगितलेली असते, की सगळं काही बनव म्हणून. आणि इकडे आता सारंग म्हणत असतो, "अमृता वहिनी, आता ऑल द बेस्ट तुम्हाला, कारण की एवढं सगळं आता कधी बनवणार तुम्ही?" तर अमृता वहिनीसुद्धा डोक्याला हात लावून बसलेले असतात. आणि त्यानंतर आता ती आजी म्हणत असते, की "चल रे सोम्या, कुठे राहिलास तू?" म्हणून. आणि सारंग म्हणतो, "आलो, आलो, चल आजी" म्हणून. आणि मग ते सगळे पहिले जातात, ते म्हणजे सोहमच्या रूममध्ये. आणि सोहमच्या रूममध्ये गेल्यानंतर तारा मात्र सगळ्या कपड्यांच्या ढिगाऱ्याखाली लपून बसलेली असते. नंतर आतमध्ये गेल्यानंतर ती आजी म्हणते, की "ही रूम कोणाची आहे?" म्हणून. तर सोहम म्हणतो, "ही रूम माझी आहे" म्हणून. आणि तिथं साड्यांचा एवढा गराडा पसारा घातलेला असतो ताराने, की ती म्हणते, "हा कोणाचा पसारा एवढा? कशाचा तू कपड्यांचा एवढा पसारा घातला आहेस?" आणि ती सारंगला म्हणत असते, अ, "सारंग, काठी आण" म्हणून. आणि ती काठी आणल्यानंतर त्या कपड्याच्या पसाऱ्यावरती मारायला सुरुवात करते. म्हणजे तो पसारा काठीने ढकलून तिकडे देत असते. तर ती ताराला काठी टोचते. तर सोहम म्हणतो, "अगं आत्या, काय करतेस तू? आणि इकडे मी सगळा पसारा उचलून ठेवतो" म्हणून. तर ती आत्या म्हणत असते, "नाही, ही रूम मला काही पसंत नाही. इथे सोहम तर खूपच पसारा घालतो, म्हणून मी असं करते, मी सारंगच्याच रूममध्ये झोपते" म्हणून. आणि मग ती आत्या सारंगच्या रूममध्ये निघालेली असते. आता सारंगचं तर तोंड वाकडं झालेलं असतं, की आता माझ्या रूममध्ये म्हटल्यानंतर सावली आणि मी कसं एकत्र मग रोज भेटणार, झोपणार. पण सोहमला वाटत असतं, की ती सारंगच्याच रूममध्ये जावी म्हणून. तर ती जाते सारंगच्या रूममध्ये. तर सारंगचा रूम अगदी व्यवस्थित आणि टापटीप ठेवलेला असतो सावलीने. मग ती आजी म्हणते, हाच रूम छान वाटतोय, मला इथेच राहायचं आहे" म्हणून. आणि मग ती सारंगच्या बेडवरती जाते आणि बसते. आणि "सारंग, तू सोफ्यावरती झोप, मी इथं झोपेन" म्हणून. अशी ती तिला सांगत असते. तर सारंगसुद्धा ठीक आहे म्हणतो आणि नाईलाजाने तोंड खाली घातलेलं असतं. तर इकडे आपण पाहतो, की आता अमृता जी आहे ती सावलीला फोन करत असते आणि सावलीला म्हणत असते, की "सावली, तू काहीही कर, पण खिडकीतून तू माझ्याकडे येशील का?" म्हणून. कारण की आजींनी भली मोठी लिस्ट दिलेली आहे जेवण बनवण्यासाठी आणि मी एकटीच आहे गं जेवण बनवायला. तर सावली म्हणते, की "हो, मी नक्की येईन" म्हणून. कारण की आजी आपल्याकडं आलेल्या आहेत, तर त्यांच्यासाठी खास त्यांच्या आवडीची मेजवानी ही बनलीच पाहिजे म्हणून. मग ती म्हणते, "ठीक आहे, तुम्ही बबलूला सांगा खिडकी उघडायला, मी खिडकीतून उडी मारून येते" म्हणून. आणि मग ही जी सावली आहे ती खिडकीतून उडी मारते आणि आतमध्ये गेलेली असते. आतमध्ये जाते आणि ती ऐश्वर्या आहे ती किचनमध्ये लक्ष ठेवत असते, की आजी तिकडे येत तर नाही ना म्हणून. आणि ह्या दोघी छान असा मस्तपैकी आत्याच्या आवडीचा सगळा स्वयंपाक जे आहे ते दोघी पटकन तयार करत असतात. आणि त्यानंतर मग आता आत्याला सांगितलं जातं, की "आत्या, तुझ्या आवडीचा सगळा स्वयंपाक तयार आहे, तू डायनिंग टेबलवरती जेवायला ये" म्हणून. मग ती आत्या येते, डायनिंग टेबलवरती बसलेली असते. तर अमृताने एका तासामध्ये सगळा काही स्वयंपाक रेडी केलेला असतो. तर आजी म्हणते, "वा अमृता, खूप छान गं वास येतोय" म्हणून. "एवढ्या एका तासात एवढं सगळं तुम्ही दोघींनी बनवलं" म्हणून. "आणि ही ऐश्वर्या, हिला तर काही येत नाही बनवायला. मग कसं काय बनवलं तुम्ही सगळ्यांनी?" तर ऐश्वर्या म्हणते, "हो, आम्ही केलं मॅनेज आणि आम्ही बनवलं. तुम्ही सांगा ना खाऊन कसं काय झालं आहे ते." मग आजी जेवायला सुरुवात करतात आणि आजी पहिला घास खातात. तर म्हणतात, "वाह! छान आहे गं चव. पण मागच्या वेळेस तर तुझ्या हाताला अशी चव नव्हती, मी तुझ्या हातचं खाल्लं तेव्हा. ही अचानक कुठून शिकली एवढं चांगलं बनवायला" म्हणून. आणि त्यानंतर सगळ्यांना कळतं, की हे सगळं सावलीनंच बनवलेलं आहे म्हणून. आणि सावलीसुद्धा गुपचूप किचनच्या भिंतीच्या तिथून ऐकत असते. तर आपण पाहतो मित्रांनो, की आत्याला आता हळूहळू बदलणार आहे ती म्हणजे सावली. आणि सावलीच आता आत्याचं जे काही आहे मयाळू रूप सगळ्यांसमोर आणणार आहे, आत्यामध्ये बदल करणार आहे. तर मित्रांनो, बघूया आता पुढच्या नेक्स्ट एपिसोडमध्ये काय होणार आहे. पण त्यापूर्वी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा. धन्यवाद.